मित्रांनो, आपली जनशताब्दी ट्रेन आहे. 4 वाजलेत. सगळे साखर झोपेत आहेत. आपण निघालोय आपल्या गावी कोकणात. चला निघूया पुढच्या प्रवासाला. पहाटेचे 4 वाजले आहेत. रिक्षा भेटेत आता मयूरनगरला जावं लागेल. और रिक्षा गेली आहे एक. तर आपल्याला रिक्षा मिळाली आहे. हे आपले इथले चाचा आहेत मयूरनगरचे, आरे कॉलनीमधले. आता हे आपल्याला गोरेगाव स्टेशनला सोडणार आहेत. अण्णांची तयारी झाली नाही. अण्णा अजून खाली उतरले नाही आहेत. बाबू काका आलेला आहे. पूर्ण सामसूम आहे आमची आरे कॉलनी मयूरनगर. I am waiting on the street lamp, red face flame by the light. अगला स्टेशन दादर. या ठिकाणी कृपया सावधानीपूर्वक पदार्थ. नेक्स्ट स्टेशन दादर. पहाटेच्या वेळेस देखील मुंबई लोकलमध्ये गर्दी बघा. ओम नमः शिवाय मित्रांनो, हर हर महादेव. मी निलेश दुरी जनादा टाइम्समध्ये आपले स्वागत करतो. आपण आज एका विशेष ट्रिपवर जात आहोत, ते म्हणजे आपल्या गावी कोकणात. गाडीमध्ये एवढी काही गर्दी नाही आहे. बहुतेक गाडी खाली आहे. ठाण्याला आणि पनवेलला लोक चढतील कदाचित. लागोपाठ सुट्टी आल्यामुळे बहुतेक लोक शुक्रवारी आणि शनिवारी गावी नागपंचमी सण साजरा करण्यासाठी बहुतेक निघून गेलेले आहेत. त्यामुळे गाडीमध्ये आपण पाहू शकतो एवढी गर्दी नाही, परंतु तरी देखील ठाणा आणि पनवेलला प्रवासी चढू शकतात. गाडी वेळेवर सुटली आहे. दादरला 5:20चा वेळ होता, तर 5:20लाच गाडी आली आहे. आणि गाडीने बघा स्पीड पकडलेला आहे. हळूहळू आपण मुंबईच्या बाहेर निघत आहोत. आणि एक उत्सुकता आहे की आपण आपल्या गावी चाललोय, कोकणात चाललो आहे. कोकणात राहणारा चाकरमानी मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये जरी गेला तरी आपल्या कोकणाची माती, मातीचा सुगंध आणि आपले गाव, आपलं कोकण कधी विसरत नाही. आणि तो एक आतुरता असते, एक आनंद असतो गावी जायचा. तो आज आनंद आम्हाला आहे आणि आम्ही कधी एकदा आमच्या गावी जातोय असं आम्हाला झालेलं आहे. पुढे येणारा ठाणे आणि पनवेल या स्टेशनला प्रवासी चढू शकतात. मुंबईची गर्दी मागे सोडून आपली गाडी हळूहळू निसर्गाच्या कुशीत शिरत आहे. तर आपण आता या कोकण प्रवासाला सुरुवात करू. पनवेलच्या नंतर खऱ्या प्रवासाला आपली सुरुवात होईल. गरम गरम आहे. गरम 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 वडापाव. गरम गरम. सोबत एक काका आहे. काका, काय सांगाल आपल्या कोकणाबद्दल, काय माहिती द्या? कोकण आपलं एवढं सुंदर हिरवगार आहे आणि त्याच्यामध्ये जे नैसर्गिकपणा आहे, झाडाझुडपाने व्यवस्थित बहरलेलं आहे.
आणि या महिन्यामध्ये पावसाच्या महिन्यामध्ये एकदम झाडं झुडपं एकदम पालवी आलेली असते आणि चांगली वगैरे दिसतात, हिरवगार असतात आणि निसर्ग. हा, आता मी नागपंचमीसाठी चाललो. असं नसतो आपला हिंदू याचा धर्माचा असतो, त्याप्रमाणे माझ्या घरी कोणी नसल्यामुळे मला जायचं नाही. मी महिन्यातून 2 वेळा जातो. आता ही जी आपली ट्रेन आहे सुरू आहे त्याबद्दल काय सांगाल? हे नाही, ते सगळे बुकिंग होतात. म्हणून त्याला कोणालाही मिळणं कोकणवासियांना जायला भरपूर त्रास होतो. जागा सुद्धा जागा आपली वेगळी आहे, परंतु आपल्याला काय विशेष फायदा का विशेष नाही, काहीच नाही दिलेलं आहे गव्हर्नमेंटने. हे आपल्या रेल्वेने काहीच काही दिलेलं नाही. म्हणजे कोकणासाठी येणाऱ्या गाड्या वगैरे त्याच्यामध्ये राखीव जागा वगैरे ठेवायच्या असतील तर ते सुद्धा ठेवलेलं नाही. तुम्ही गव्हर्नमेंटला काय आवाहन करू शकता? गव्हर्नमेंटने त्या काहीतरी आपल्या कोकणवासियांना गाडीचं थोडं तरी 4 डबे किंवा 5 डबे असे ठेवावं, ही माझी आशा आहे. धन्यवाद. I am waiting for a bus at the end of the night, under street lamp, bent face flamed by the light. I'm going away, gone away, I'm gone away. And the sun gonna shine on a brand new day. Must be somewhere तर मित्रांनो, आता आपण पोचलोय चिपळूण या ठिकाणी. to the fold, 10 वाजलेत. गाडी blooming flowers, व्यवस्थित टायमावर आहे. as much as I can आता hold. खऱ्या अर्थाने आपण तळ कोकणात जायला सुरुवात करू. यानंतर रत्नागिरीच्या नंतर आपले कणकवली. हा निसर्ग पाहून जो प्रवासाचा थकवा होता तो देखील जाणवत नाही. असे आमचे कोकण आहे. And the sun हे gonna सौंदर्य shine शब्दात सांगू शकत on a नाही. brand new. आता हय मालवणी भाषा बोलूक लागतली आपल्याला. आता आपण चाललो मालवणमध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तळ कोकणात जातला आता आपण. आता मालवणी बोलायचा. आमचे काका म्हणतातच की मालवणीमध्ये ब्लॉग करा तुम्ही. तुमका मालवणी येता की नाही? तुमका येता का ना काका? नो मालवणी नंबर येता ना? हो, सगळा सगळा काकांचा सगळा मालवणी येता बोला. धबधबे गेल्यानंतर बोगदे येतात. बोगदे गेल्यानंतर पुन्हा फेसाळलेले धबधबे. मुबलक पाऊस असल्यामुळे भात शेती जास्त केली जाते कोकणामध्ये. I'm gone away. And the sun gonna shine. निसर्गाने कोकणाला भरभरून दिले आहे. आणि अशा कोकणामध्ये आमचं गाव आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. वशिष्ठी नदीवरचा हा पूल. हा वशिष्ठी. गाडीने 100-120 चा स्पीड पकडलेला आहे. शताब्दीने प्रवास केल्याचा एक फायदा आहे की ही गाडी दुपारपर्यंत 1:30-2 वाजेपर्यंत आपल्याला कणकवलीला सोडते आणि त्यानंतर आपण पुढे एसटी किंवा रिक्षा करून घरी जाऊ शकतो. म्हणजे लवकर गाडी फास्ट आहे. या गाडीला जास्त सिग्नल दिले जात नाहीयेत, त्यामुळे लवकर ही गाडी पोहोचवते आपल्याला. म्हणून जनशताब्दीने जाण्यासाठी लोक जास्त प्रयत्न करतात. बघा पुढे धबधबा.
फेसाळलेला धबधबा, सुंदर असा धबधबा. हा बघा धबधबा, हा हा बघा धबधबा. हा पाऊस नसल्यामुळे कमी आहे पण. कोकणाची शुद्ध हवा आणि गार गार वारा, मुंबईवरून आपण जो प्रवास केला त्याचा पूर्ण थकवा घालवून टाकतोय. सर्व विलक्षण आहे. आपण आता चिपळूण आणि रत्नागिरीच्या पट्ट्यात आहोत. I am waiting for a bus at the end of the night under street lamp, bent face flamed by the light. I'm going away. I'm gone away. I'm gone away. And the sun gonna shine on a brand new day. Must be somewhere welcome me into the fold. Blooming flowers, as much as I can hold. I'm gone away. I'm gone away. I'm gone away. And the sun हा मुंबई गोवा रोड. सुंदर असे दृश्य बघा मित्रांनो. हा माकड बघा, मुंबई गोवा रोडवर माकड फिरतोय. आपण नागपंचमीला यावर्षी पहिल्यांदाच चाललो आहे. म्हणजे माझ्या जन्मापासून तरी आतापर्यंत नागपंचमी कधी गावी आम्ही साजरी केली नाही. परंतु गेल्या वर्षी आम्ही आमच्या घरात गणपती बसवला. त्यामुळे आता जे वार्षिक सण असतील, गुढीपाडवा आणि नागपंचमी, हे देखील साजरे करावे लागणार. त्यामुळे आम्ही आता यावर्षी ही पहिल्यांदाच नागपंचमी आम्ही आमच्या घरी साजरी करतोय. आणि त्यामुळे नागपंचमी साजरी करण्याच्या उद्देशाने मी, अण्णा आणि माझे काका बाबू काका आम्ही आज आमच्या गावी चाललो आहे. आणि उद्या नागपंचमीचा सण आहे, तर तो कसा साजरा करतात, त्याबाबतची काय परंपरा आहे, पहिल्यांदाच आम्ही गावी नागपंचमी कशी साजरी करतात हे पाहणार आहोत. आणि त्याचा देखील आपण व्हिडिओ बनवून तो देखील आपण प्रसिद्ध करणार आहोत. तर ह्या पुढचा जो भाग असेल तो पण आपण नक्की पहा.
चाय चाय गरम चाय चाय रत्नागिरी स्टेशनचं काम सुरू आहे बहुतेक. I am waiting for a bus at the end of the night under street lamp, bent face flamed by the light. I'm going away, gone away, I'm gone away. And the sun gonna shine on a brand new day. Must be somewhere welcome me into the fold. Blooming flowers, as much as I can hold. I'm gone away, I'm gone away, I'm gone away. And the sun gonna shine on a brand new day for me, a brand new day for love, brand new day for me, brand new day for love. Yeah, I'm motorboating. मोठ्या प्रमाणात मुंबईकर आलेत. जनशताब्दी आरती तर इथेच खाली झाली. पाऊस देखील आला. कणकवलीला आपण पोचलोय. अंदाजे 3 वाजलेत. 3 तास आपली गाडी लेट झाली आहे. 12:10ची वेळ होती आणि अचानक या ठिकाणी पाऊस आल्यामुळे गोंधळ उडाला. कणकवलीच्या बाहेर शिवशुद्धीकरणासाठी करोडो रुपये खर्च केलेत, परंतु या ठिकाणी शेड बनवली नाही. तरी लोकप्रतिनिधी राणे साहेबांनी या ठिकाणी लक्ष द्यावं. शेड बनवणं गरजेचं आहे. शेड नसल्यामुळे बिचारे लोक औषध भिजत होते. हे आपलं कणकवली. किती मोठ्या प्रमाणात मुंबईकर आलेत बघा. सगळे नागपंचमीसाठी आलेले आहेत. तरी व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. सध्या आपण इथेच थांबतोय. ओम नमः शिवाय, हर हर महादेव.